हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर आज आम्ही निघालेलो आहे बाहेर आणि आज गाडीमधून व्हिडिओला स्टार्ट करत आहे. घरी व्हिडिओ काढला नाही त्यामुळे, आणि आता तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ भेटणार आहे आणि आम्ही कुठे जातोय, काय जातोय हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर असंच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. रस्ता आहे यसकाला पण नाही चाललो आपण. तेच म्हणले कोणता रस्ता आहे, नारळीचे झाड ते दिसू राहिले. भीम का दीवाना हो. लोगों को जमा नहीं किया जाता, वो खुद जमा हो जाता है. फायनली आम्ही पैठणला पोहोचलेलो आहे आणि आता इथला एकच दरवाजा खोललेला आहे आणि छानसं असं वातावरण आहे. तुम्हाला दाखवते मी. भरपूर असे पर्यटक बघायला आलेले आहे. हा इकडच्या साईडला एक दरवाजा खोललेला आहे आणि इकडे झाडाच्या आडुंगे दिसतोय की नाही मला नाही माहिती, पण हे बघा इथे एक दरवाजा खोललेला आहे, समोर दिसतोय का. तर असं काही, आणि एकदम भारी व्ह्यू आहे. तर हा पूल आहे मस्त, आणि इकडे आहे इकडचा दरवाजा झाडामुळे दिसत नव्हता ना. सो गाईज इतका भारी व्ह्यू आहे इथे, आणि दोनच दरवाजे चालू आहेत. इकडे एक आहे आणि इकडे काय. किती दरवाजे आहे? 23. सगळे जर दरवाजे चालू असते तर किती आवाज मोठा असता ना. काय भारी आवाज येतोय ना. इथे आम्ही पैठणला आले अगोदर पहिले पोटपूजा केली, तर इथे आम्ही मिसळ पाव घेतली होती आणि मिसळ पावची टेस्ट एकच नंबर होती. या जेवायला. दादा झालं की जेवण? काय खाल्लं? अजून मिसळ पाव. अजून आता कुठे जायचं आपल्याला? वरती. एवढ्या लवकर वरती जायचं का? तर आपल्याला आता धरण बघायला जायचं आहे वरती. खाली दरवाजे उघडले होते, आम्ही ते बघून झालं. आता वरती चाललो. दिसलं की तू? नाही. व्हाईट नाही म्हणते मी, ते ब्लॅक वाला तिकडे. ते पण थर्माकोल आहे का? थर्माकोल आहे ते, पाण्यात राहून राहून खराब झालाय तो. तुला काही वेगळं वाटतंय का? शार्क बिर्क दिसतो का तुला? माहिती का तुला? हा, नाथसागर आहे. नाथसागर. आज रविवार असल्यामुळे लय गर्दी. अरे जायचं का तुला खाली पाण्यात जायचं? जा ना मग. पप्पा नाही म्हणते. तर इथे आमचं धरण वगैरे बघून झालं आणि छानसा मुलांनी एन्जॉय केला आणि आम्ही सुद्धा एन्जॉय केला.
आणि इथे भरपूर अशी रविवार असल्यामुळे गर्दी होती. आणि संभाजीनगरला जे कोणी राहतं ऑब्विसली त्यांना माहीतच आहे, पैठण नाथसागर धरण खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कुणाला माहीत नसेल तर त्याने नक्की एकदा येऊन इथे व्हिजिट द्या, जेणेकरून तुम्हाला इथला व्ह्यू एन्जॉय करता येईल. तर आमचा धरण बघून झाल्याच्या नंतर आम्ही बगीचा बघण्यासाठी चाललो होतो. तर चला तुम्हाला दाखवते. अजून तर भरपूर गर्दी होईल. आपण लवकर आलो म्हणून लवकर पाहून झालं आपल्यावाला आणि लवकर निघलो. आता गार्डन मध्ये जायचं आपल्याला. गार्डन मध्ये एक गाडी गेली की 2 गाडी येतील. मम्मी आपण सगळ्यांना व्हिडिओ कॉल करू. व्हिडिओ कॉल करायला अंकलचा फोन नाही घरी. कॉल करू. इकडे तोंड दाखवा ना तुमचं. हे बघा बघा इकडे दिसला का? अरे नो दिसला. फायनली आता आम्ही आमचं नाथसागर बघून झालंय आणि आता आम्ही गार्डन बघायला चाललोय. बसवाले मी बघून झालेलं आहे, मुलांनी नाही बघितलं, त्याकरता आम्ही आता गार्डनला चाललोय. पण त्या अगोदर तिकीट काढावं लागतात. तर अर्णवचे पप्पा तिकीट काढायला गेलेत. आणि तसं इथं समोर गेटवरती जी सिक्युरिटी ते तिकीट बघितल्याशिवाय गाडी आतमध्ये जाऊन देत नाही, त्यामुळं तर आता तिकीट येईल आणि मग आमची एंट्री होईल. चला घ्या. कशाला फायनली आपण गार्डन मध्ये आलो आता. पार्किंग वगैरे गाडी. मम्मी का शानू का है. सेल्फी वगैरे काढायला छान व्ह्यू आहे. राष्ट्रीय नेते शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा स्थापन केलेला आहे या उद्यानामध्ये. छानसा असा व्ह्यू ते बघा. तर इथे मुलगा खेळता खेळता पाण्यामध्ये पडला आणि त्याची मम्मी त्याला साफ करत होती. तर इथे माझे थोडेसे असे रील सेशन चालू होते. तर म्हटलं आता वेळ आहे कार्यक्रम सुरू होण्यासाठी, तर इथे आपले काही फोटोज रील्स बनवून घ्यावे. तर इथे तेच काही करायचं काम चालू होतं. आणि ही गार्डनची बॅक साईड आहे आणि असा काही छानसा असा व्ह्यू दिसतो. आणि खास करून इथे संध्याकाळी बघण्यासारखं असतं. आणि संध्याकाळी इथे पाण्यापासून खेळ असतो, तर तो मी तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये. आणि तो कार्यक्रम बघण्यासाठी पाण्याचा तर इथे भरपूर अशी गर्दी जमा झालेली होती. आणि 7:30 ते 8:30च्या दरम्यान हा कार्यक्रम असतो. ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यांनी ह्या वेळेला यावे.
फायनली आमचं शो बघून झाला आणि पैठणचं धरणसुद्धा बघून झालं. आता आम्ही जेवायला आलो, तर इथं दुर्गा गार्डनला आलो. ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो होतो तर तिथे आम्ही प्रॉन्स करी ग्रेव्हीमध्ये मागवली होती, पण त्याची क्वालिटी आम्हाला बिलकुल आवडली नाही आणि बिल तर त्यांनी भरपूर असं मोठं फाडलं होतं, तर ते आम्हाला ऑब्वियसली द्यावंच लागलं. आणि बिल दिल्याच्या नंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आणि भरपूर असा वेळ झाला होता, 10:30-11 वाजले होते. आणि बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.